2026च्या IPLची सुरुवात भावनो एकदम जबरदस्त झाली. कालची मॅच मजा आली बघायला. तुम्हाला पण मजा आली असेल. RCB वर्सेस सनरायझर्स हैदराबाद या IPLच्या पहिल्या मॅचबद्दल मी बोलतोय. सगळ्यांनी एन्जॉय केला. पहिल्याच मॅचमध्ये RCBने टॉस जिंकला आणि पहिला कौल त्यांच्या बाजूने लागला असं मला वाटतंय. कारण पिच अशी होती ना, पिचवरती ग्रास होती. पहिल्याच बॉलपासून असं माहिती होती की बॉल काटा बदलणार, बॉल स्विंग होणार आणि तसंच झालं. RCBने बॉलिंग घेतली आणि RCBच्या पहिल्याच बॉलिंगमध्ये डफीने 3 विकेट काढून दाखवले. सनरायझर्स हैदराबादचे 2 धुरंधर बॅट्समन ज्यांच्यावरती ही पूर्ण टीम टिकून आहे, अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड, या दोघांची सुरुवात एवढी चांगली नाही झाली, जशी पाहिजे होती तशी नाही झाली. सुरुवातीच्या ओव्हरमध्येच आपण पाहिलं अभिषेक शर्माला बाउन्सर मारत होते. भुवनेश्वर कुमार त्याला लेग साईडला बॉलिंग टाकायचा प्रयत्न करत होता, पण भुवीचे काही बॉल वाईड गेले, त्याला तसा बॉल टाकता आला नाही. पण डफीने त्याला फुटच्या लाईनमध्ये बाउन्सर मारला आणि अभिषेक शर्माला तो क्लिक करता आला नाही. अभिषेक शर्मा आऊट झाला. ट्रॅव्हिस हेड पण त्याच्यानंतर लवकरच आऊट झाला. ईशान किशन, खूप कौतुक करायचं वाटतंय मला ईशानचं, आणि त्यांनी एवढी छान बॅटिंग केली. सनरायझर्स हैदराबादचा तो कॅप्टन आहे सध्याचा, कारण त्यांनी डोमेस्टिकमध्ये एवढं चांगलं काम केलं आहे, आपल्या टीमला जिंकून दिलं आहे त्यांनी. तर मला असं वाटतंय तो डिझर्व करतो. सुरुवातीची बॅटिंग एकदम शांतपणे केली. मध्ये त्यांनी काही स्कोर उभा करायचा प्रयत्न केला आणि 80 रन त्यांनी स्वतःच्या स्कोरबोर्डवरती लावला. 38 बॉलवर 80 रन, 210चा स्ट्राईक रेट होता त्याचा. हेनरी क्लासेननी त्याची चांगली साथ दिली. 31 रन केले 22 बॉलर. पण हेनरी क्लासेन आऊट झाल्यानंतर एक यंग बॅट्समन आला, तो होता अनिकेत वर्मा. अनिकेत वर्माची बॅटिंग भावना खूप छान वाटली मला. 43 रन केले 18 बॉलमध्ये, 4 सिक्सेस आणि 3 4. खूप छान. जवळजवळ 200चा स्ट्राईक रेटनी अनिकेत वर्मा बॅटिंग करत होता. ईशान किशन आणि अनिकेत वर्मा या दोघांमुळे हा स्कोर 200 पर्यंत जाऊ शकला. पण तुम्हाला पहिलंच मी सुरुवातीला सांगितलं की टॉसवरती सगळा खेळ होता आणि RCBला माहिती होतं की आपल्याकडे जे बॅट्समन आहेत ते डिपेंड करणारे आहेत. सर्वात मोठा म्हणजे किंग कोहली. तो असला की टेन्शन नाही असं टीमला वाटतं, आणि तेच झालं. विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी दोघांनी मिळून ओपनिंगसाठी सुरुवात केली. दोघांनी चांगली बॅटिंग केली, पण फिल सॉल्टला पुढे जाता आलं नाही, तो आऊट झाला. विराट कोहलीने 69 धावांमध्ये टीमला जिंकून दिला. हे नेहमीच आहे. हे आता त्याच्यासाठी हॅबिच्युअल झालंय, हॅबिट झालंय जिंकून देण्यासाठी. विराट कोहलीची साथ पडिक्कलनी छान दिली, त्याच्यानंतर पाटीदार आणि त्याच्यानंतर टीम डेव्हिड. पडिक्कलचं खूप कौतुक केलं पाहिजे, कारण त्यांनी एफर्टलेसली बॅटिंग केली. 61 रन केले. त्यांनी IPLची पहिली स्वतःची हाफ सेंचुरी पूर्ण केली आणि त्यांनी त्याचं काम ते पूर्ण केलं. नंतर होतं विराट कोहलीचे काम आणि त्यांनी मॅच संपवली. किंग कोहली हा किंग कोहलीच आहे, त्यांनी सिद्ध केलं.